राहुल गांधींच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य करण्यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जणू काही स्पर्धाच लागलेली आहे। राहुल गांधींची जीभ कापण्यापेक्षा जिभेला चटके द्यायला हवेत असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलंय। राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं। दरम्यान अनिल बोंडेंच्या विरोधामध्ये अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेसनं उद्या राज्यव्यापी आंदोलन करण्याची हाक दिलेली आहे। विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि म्हणून जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।